नमस्कार. कोर्टात तारीखवर तारीख का मिळते याबद्दल मी सांगणार आहे. तुम्ही बऱ्याच वेळेला खूप वेळेला ऐकलेलं आहे की तारीख पे तारीख हे कोर्टाचं वाक्य आहे. पण कधी तुम्ही ऐकलं असेल की एखादी केस जर 9-10 वर्ष कोर्टात चालू असते आणि लोक म्हणतात की कोर्टामध्ये न्याय मिळतो पण खूप उशिरा मिळतो, फक्त तारीखवर तारीख ही मिळत असते. पण खरंच कोर्टात इतक्या तारखा का मिळतात, यामागे नेमके कायदेशीर काय कारणं आहेत, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हे सगळं समजून घेणार आहोत. नमस्कार, मी ॲडव्होकेट वैशाली कोराटे बोलते आहे आणि तुम्ही पाहत आहात आपल्या कायदेशीर माहितीचा चॅनेल @ॲडव्होकेट वैशाली K113. आता मी तुम्हाला कोर्टामध्ये तारीख पे तारीख यासाठी काय ही प्रोसेस होते, का अशी तारीखवर तारीख मिळते, हे मी तुम्हाला सांगणार आहे. खूप लोकांचा गैरसमज आहे की कोर्टामध्ये तारीखवर तारीखच मिळत असते, पण हे किती खरं आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. कोर्टामध्ये केस चालू असताना प्रत्येक टप्प्यासाठी वेगवेगळी सुनावणी ही तारीख दिली जात असते. याला कायदेशीर भाषेमध्ये स्थगिती असे म्हणतात. याबाबत कोड ऑफ सिव्हिल प्रोसिजरमधील ऑर्डर 17 तरतूद आहे की योग्य कारण असेल तर कोर्ट सुनावणी पुढे ढकलू शकते. म्हणजेच प्रत्येक तारखेला केसचा वेगळा टप्पा असतो. पुरावे सादर करणे असतं, साक्षीदारांची चौकशी करणं असतं, युक्तिवाद असतं, नंतर आर्ग्युमेंट म्हणजेच निकाल देखील असतात, आर्ग्युमेंट देखील होत असते. या सगळ्या गोष्टींसाठी वेळ लागत असतो. साक्षीदार उपस्थित नसणे. बऱ्याच वेळा काय होतं, कोर्टामध्ये तारखेच्या दिवशी साक्षीदार हे उपस्थित नसतात. अनेक वेळा केसची तारीख दिली जाते कारण महत्त्वाचा साक्षीदार हा कोर्टामध्ये हजर नसतो आणि म्हणून पुढची तारीख ही घ्यावी लागत असते. ही देखील महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून तुम्हाला तारीख पुढची ही लांबवण्यात येते आणि पुढची तारीख मिळते. आपण एखादं उदाहरण बघूया. जर साक्षीदाराला समन्स मिळालेले नसते तर तो किंवा आजारी असेल तर, तसंच तो दुसऱ्या शहरामध्ये राहत असेल तर, अशा परिस्थितीमध्ये कोर्टाला केस पुढे ढकलावी लागते. तो त्या दिवशी जर हजर नसेल तर कोर्टाला पुढची तारीख ही देणं आवश्यक असतं. तसंच वकील किंवा पक्षकार उपस्थित नसतील तर, कधीकधी काय होतं, वकील दुसऱ्या कोर्टामध्ये व्यस्त असतात आणि त्यामुळे ते उपस्थित राहू शकत नाही. अशा वेळेला पुढची तारीख ही घ्यावी लागत असते आणि तसेच पक्षकार देखील बऱ्याच वेळा उपस्थित नसतात. मग अशा वेळेला वकील पुढची तारीख मागतात किंवा घेतात, कोर्टाला ती द्यावी लागते. वकील हजर नसतील किंवा पक्षकार हजर नसतील तर अशा वेळेला नाईलाज असतो आणि मग पुढची तारीख घ्यावी लागते. कारण त्या तारखेला वकील किंवा पक्षकार जर नसेल तर काही पुढची प्रोसेस होत नाही, सुनावणी होत नाही, केस पुढे जात नाही, काही आर्ग्युमेंट होत नाही. अशा वेळेस कोर्टाला पुढची तारीख देणं हे आवश्यक असतं. अशा पद्धतीने देखील तुमची केसला ही पुढची तारीख मिळत असते. कोर्टाला योग्य जर वाटले तर पुढची तारीख ते दिली जातात, ती देतात. तसंच पुरावे गोळा करण्यासाठी देखील वेळ लागत असतो आणि त्यासाठी देखील तुम्हाला पुढची तारीख ही मिळत असते किंवा घ्यावी लागत असते. जर कागदपत्र तुम्ही गोळा करण्यासाठी वेळ मागत असाल, तसंच सरकारी तुम्ही नोंदी करत असतील त्याची, तसेच तांत्रिक पुराव्यांसाठी वेळ लागत असेल तर, तसंच जमीन जर नोंदी, सरकारी, तसंच प्रमाणपत्र, तज्ज्ञांचे अहवाल, या सर्व गोष्टींसाठी वेळ हा लागत असतो. हे एका दिवसाचं काम नसतं. म्हणून कोर्ट पुढील तारीख आपल्याला देत असतात. म्हणजे या पद्धतीने या वेगवेगळ्या कारणांसाठी तुम्हाला कोर्टाकडून पुढची तारीख ही मिळते किंवा नाईलाजाने त्यांना द्यावी लागत असते. कोर्टातील प्रलंबित केसेस. भारतामध्ये कोर्टात लाखो प्रकरणे प्रलंबित आहेत आणि आता केसेसचे प्रमाण देखील इतके वाढत चाललेले आहेत की एका दिवसामध्ये सगळ्याच गोष्टी सुनावणी करणं, केस ऐकणं, त्याचे आर्ग्युमेंट करणं हे शक्य नसतं. तरी देखील बऱ्याच वेळेला कोर्टामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये प्रयत्न हा केला जात असतो की जमेल तेवढं सुनावणी करण्याचं काम हे करत असतात. त्यामुळे कोर्टाचे काम हे मोठ्या प्रमाणावर देखील वाढलेलं आहे आणि अशा वेळेला एका दिवसात ही प्रोसेस होऊ शकत नाही. मी आत्ताच तुम्हाला हे सांगितलं. तरी जज साहेबांच्या बऱ्याच प्रमाणामध्ये केसेसची सुनावणी करत असतात. मग काही केसेसांना पुढची तारीख ही द्यावी लागत असते. जमेल तेवढा ते प्रयत्न नक्कीच करतात. जास्तीत जास्त प्रमाणामध्ये ते सुनावणी करण्याचा प्रयत्न करतात.
कोड ऑफ सिव्हिल प्रोसिजर ऑर्डर 17 कोर्टाला योग्य कारण असेल तर केस पुढे ढकलण्याचा अधिकार आहे, पण विनाकारण वारंवार तारीख देणे योग्य नाही. तसेच क्रिमिनल प्रोसिजर कोड सेक्शन 309 मध्येही नमूद आहे की फौजदारी प्रकरणामध्ये अनावश्यक स्थगिती ही टाळली जात असते. या पद्धतीने देखील तुम्ही जज साहेब हे त्यांचे नियम किंवा अधिकाराने काम करत असतात. तारीख पे तारीख टाळण्यासाठी आपण काय करू शकतो? हे वाक्य आपण पिक्चरमध्ये ऐकलेलं आहे किंवा बऱ्याच लोकांच्या तोंडून देखील ऐकतो की कोर्टामध्ये फक्त तारीखवर तारीख मिळत असते, पण हे बऱ्याच प्रमाणामध्ये खरं नाही आहे. त्याला हे आता जे मी कारणं सांगितली ते असतातच आणि म्हणूनच कोर्टाला नाईलाजाने पुढची तारीख ही द्यावी लागत असते. पण जर तुमची केस कोर्टात जर चालू असेल तर तुम्ही काही गोष्टी लक्षात ठेवा. पुढची तारीख टाळण्यासाठी तुम्ही काय करू शकता? तुम्ही सगळ्यात पहिले सर्व कागदपत्रे वेळेवर द्या. साक्षीदारांना वेळेवर हजर करा. म्हणजे तुमच्या साक्षीदारांना जी तारीख दिली आहे येण्यासाठी त्यांना त्या तारखेला हजर राहण्यासाठी सांगा. तुम्ही स्वतः देखील हजर राहा. वकील सर देखील साहेब देखील हजर असतातच. तसंच वकिलांशी नियमित तुम्ही संपर्कामध्ये राहा. त्यांच्याशी कम्युनिकेशन म्हणजे बोलणं कायम ठेवा. विनाकारण तुम्ही तारीख मागू नका. जर काही कारण नसेल तर तारीख पक्षकार बऱ्याच वेळा मागतात. हे देखील एक मोठं कारण आहे. तसं तुम्ही करू नका. यामुळे तुमची केस लवकर संपण्यास मदत होणार नाही आणि तुम्ही ह्या गोष्टी जर पाळल्या तर तुमची केस लवकर संपू शकते, निकाल लागू शकतो. आणि मग ही जी तारीख पे तारीख हे जे वाक्य आहे हे चुकीचंही देखील ठरू शकतं. सगळ्याच गोष्टींसाठी या तारीख पे तारीखसाठी कोर्टच जबाबदार नाही तर साक्षीदार, तुमची केसचे जे मेन दोघं आहेत वादी आणि प्रतिवादी हे देखील तेवढ्याच प्रमाणात जबाबदार असतात. त्यांनी देखील या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. महत्त्वाचं सांगते, टिप्स ऐका ती. कोर्टामध्ये तारीख पे तारीख मिळते हे पूर्णपणे चुकीचं नाही, पण त्यामागे अनेक कायदेशीर आणि व्यावहारिक कारणं देखील असतात. कधी कधी साक्षीदार नसतात, कधी कधी पुरावे नसतात, तर कधी कोर्टामध्ये प्रलंबित केसेस जास्त असतात. म्हणून जर तुम्ही न्यायालयीन प्रक्रिया समजून घेतली तर तुमची केस ही लवकर आणि योग्य पद्धतीने पुढे जाऊ शकते. या पद्धतीने तुम्ही ही सगळी प्रोसेस ऐकली असेल तर तुमची जर कोर्टात केस असेल तर या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजे. ही माहिती तुम्हाला योग्य वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा आपण अशाच एका नवीन विषयावर, कायदेशीर विषयावर बोलणार आहोत. या व्हिडिओमध्ये तुम्हाला कसं वाटलं नक्की मला सांगा आणि माझ्या पुढच्या कायदेशीर विषयासोबत मी तुम्हाला पुढची माहिती देईल. तो देखील व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. आपल्याला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. धन्यवाद.